आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आता आहे यावल तालुक्यातील सांगवी या गावामध्ये। या गावामध्ये टोल काटा असून या टोल काटाच्या संशयाबाबत शेतकरी यांनी ग्रामपंचायत येथील कार्यालयाच्या खाली टेंगे संस्थेमध्ये संबंधित व्यापारी यांना या ठिकाणी आणला आहे व संतापित असून विविध प्रश्न या ठिकाणी विचारत आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी संस्थेचे चेअरमन आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। आपली नेमकी याबाबत प्रतिक्रिया काय आहेत आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आपली काय भूमिका असणार आहे? हे जे सांगवीमध्ये काटा ओपन झाला तो आम्ही पुढे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांचा माल विक्री व्हावा या उद्देशाने आम्ही ग्रामपंचायतीला एनओसी दिली होती आणि त्या हिशोबानुसार त्यांनी काटा काढला आणि धंदा सुरू केला। सुरुवातीला त्यांनी इमानदारीने धंदा केला, परंतु आता धंद्यामध्ये अशी चर्चेविषयी करायला लागले की गाड्यांमध्ये तफावत पण यायला लागली। जे यांच्या काट्यावरची जी गाडी केळीची गाडी मोजली ती हिंगोलीच्या काट्यावरती मोजली, त्यात 9-10 क्विंटलचा फरक पडायला लागला। त्याच्यामुळे असं जवळजवळ 9-10 शेतकऱ्यांचं झालं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पंपावरती गोंधळ घातला। आपल्या सोबत आहेत आता टोल काटा चालक, आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपलं नेमकं याबाबत काय म्हणणं आहे? काटा हा इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट आहे। इलेक्ट्रॉनिक स्पेअर पार्ट असल्यामुळे काट्यात कुठेतरी तांत्रिक बिघाड झाली याचं मी काहीही करू शकत नाही। जर का तांत्रिक बिघाडामुळे कोणाचा काट्यात वजन कमी जास्त आलं तर त्याच्यात माझी काही चूक नाही। आपल्या सोबत संस्थेचे चालक आहेत दांडे साहेब, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि आपलं म्हणणं काय आहे? मागण्या नाही, काल काटा फॉल्टी होता, काटा पकडालेला आहे। काट्यामध्ये एका 143 क्विंटलच्या गाडी मागे 12 क्विंटलचा फरक आलेला आहे। 164 क्विंटलच्या मागे 14 क्विंटलचा फरक आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। 2000 क्विंटलच्या रुपये भावानं माल दिलेला होता, जवळजवळ 25,000पर्यंत शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या शेतकरी पीक संरक्षण मध्ये इथं उद्रेक करायला आलेला आहे। जो ज्याचा हा शेतकरी काय असतो तो त्याचा सर्व आत्महत्या टाकून उत्पन्न काढत असतो, म्हणून हा शेतकरी सर्व आत्मा जळालेला आहे। प्रत्येक पावतीमध्ये आता हे यांची पावती आहे, हे यांची पावती आहे, याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे आता 12 क्विंटलचा फरक आलेला आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आज संस्थेकडे धाव घेतलेली आहे आणि आम्ही आरोपी म्हणून कपले यांना इथं बोलवलेले आहे। आता त्याच्यावरती चर्चा सुरू आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बुवा काटा संपूर्ण कायम स्वरूपासाठी बंद करावा आणि त्यांना दंड करण्यात यावा मोठ्या स्वरूपाचा, कारण प्रत्येकाचे हरभरे केळीचा माल गेलेला आहे अशी शेतकऱ्यांची ओरड आहे। हो, याच्या आधी आता हे समजा हे तिसरी वेळ आहे। आधी 2 त्याने माफी मागितली, मग आता माफी मागितल्यानंतर परत समजा 1 महिन्यात तांत्रिक अडचण असं का जोरात होते। बरं, तांत्रिक अडचण सांगून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी टोल काटा चालक करत आहेत, परंतु आपली ठाम मागणी काय आहे आता त्याबाबत? ठाम मागणी म्हणजे त्याने कायमस्वरूपी एक काटा बंद करावा, नाही तर मग रेग्युलर चालवायला स्वतः सुरक्षितपणे चालवा। आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं काय? त्यांची भरपाई त्यांनी द्यावी। अच्छा, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची भरपाई द्यावी आणि सुरळीत जर चालू ठेवायचा तर चालू ठेवावा, अन्यथा टोल काटा हा कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी या सांगवी गावातील शेतकऱ्यांची मागणी आहे।